बाहेर जसे गाड्यावर गोबी मंचुरियन मिळतात सेम तसेच आज मंचुरियन मी घरी बनवलेत. चला त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी मध्यम आकाराचा गोबीचा गड्डा घेतलाय. त्याचे मी 2 भाग करणार आहे. आता इथे आपल्याला बारीक किसणीने गोबीला किसायचं नाहीये. इथे एक मोठ्या किसणीने किसायचं आहे. तर ह्याचे मी अजून 2 भाग करून घेते जेणेकरून मला लवकर किसता येईल. ही रेसिपी एकदम सोपी जरी वाटत असली ना आपल्याला, तरी जर आपलं मेजरमेंट हुकलं तर आपली रेसिपी बिघडू शकते. आणि ही रेसिपी सोपी पण आहे. जर कधी आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही खूप आवडेल आणि क्विक होणारी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा. इथं अशा प्रकारे गोबी दिसते आपल्याला. मी इथे दोघांसाठीच बनवत आहे त्यामुळे हाफ भागच किसणार आहे. हाफ ठेवून दिलाय. आता इथे गोबी किसून झाली आहे. मी त्याला धुवून घेतले आणि आपल्याला किसल्यावर जास्त वेळ ठेवायचं नाहीये, नाहीतर गोबीला पाणी सुटेल. त्यामुळे लगेच मी गोबी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आहे. आता त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे. आता इथे सर्वात अगोदर मी अद्रक लसणची 1 चमचाभर टाकणार आहे, जे की मी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे. जास्त बारीक केलेलं नाही आहे. त्यानंतर मी इथे 3 चमचे मैदा घेतलेला आहे, ते त्याच्यामध्ये ॲड करते. सगळाच नाही करणार, थोडासा बाजूला ठेवला आहे. त्यानंतर समप्रमाणातच मी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं, ते पण आता थोडंसं बाजूला ठेवलं आहे आणि बाकीचं टाकलं आहे. आणि 1 चमचाभर लाल तिखट टाकले, जेणेकरून आपल्या रेसिपीला चांगला कलर येईल. इथे मी कलरिंग एजंट वगैरे ॲड केलेला नाही आहे. त्यानंतर 1 झाकण सोया सॉस ॲड करते. आणि त्यानंतर रेड चिली सॉस. जर इथे तुम्हाला कांदा ॲड करायचा असेल किंवा कांद्याची पात असेल तर तुम्ही तेही त्यात टाकू शकता. मी नाही टाकलं सध्या याच्यात. आणि चवीनुसार मीठ. आता मीठ टाकले तर गोबीला लवकर पाणी सुटेल. आणि आपल्याला हे मिश्रण खूप जास्त मळायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने त्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि सेम तसंच हलक्या हातानेच आपल्याला ते मळायचं आहे. जसं आपण नॉर्मल पीठ मळतोय तसं मळायचं नाही आहे. ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडंसं आता गोबीला पाणी सुटतंय. हे मळताना आपल्याला, मला असं वाटतं, पाणी टाकायची गरज लागणार नाही मला इथं, कारण गोबीने बरंच पाणी सोडलेलं आहे. थोडासा अजून उरलेला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मी त्यामध्ये ॲड करते. आणि हे मळून झाल्यावर आपल्याला तसं लगेच तळायचं आहे. जास्त वेळ जर ठेवलं तर अजून पाणी सुटेल आणि त्यामुळे ना आपल्याला त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करावे लागेल, त्याने आपले मंचुरियनही चिकट होतील मैद्यामुळे. त्यामुळे जर आपण एकदा मळून घेतलं की लगेच तळायला पण घ्यायचं आहे. मी एका बाजूला कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आता बऱ्यापैकी हे मळून झालेलं आहे. सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले. आता तळायला घेते. मी ह्याचे छोटे छोटे गोळे नाही बनवणार आहे. ह्याला जसं आपण भजे सोडतोय त्याप्रमाणेच मी तळून घेणार आहे.
जर गोळे बनवले तर आतमध्ये जी काही कोबी वगैरे राहील ती व्यवस्थित भाजणार नाही आहे, त्यामुळे मी नॉर्मल भज्यासारखंच यामध्ये तळणार आहे. आणि तळताना आपल्याला गॅस खूप जास्त हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आहे किंवा बारीकही ठेवायचा नाही. जर हाय फ्लेमवर ठेवला तर मंचुरियन जळतील, असं खालून जळतील, त्यामुळे नॉर्मल मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. आता यात मी पटापट मंचुरियन टाकून घेते. साधारण आता 2 मिनिटानंतर आपल्या मंचुरियनला कलर आला आहे. मी यात कलरिंग एजंट ॲड नाही केले, तरी पण बऱ्यापैकी लाल कलर आला आहे मंचुरियनला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आणि रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता हे मस्त तळलेले आहेत. ह्याला आता मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते. अशा प्रकारे आपले मंचुरियन तयार आहेत. याला मी आता थोडंसं सजवण्यासाठी वरून बारीक चिरलेली कोबी टाकते. मस्त क्रिस्पी दिसत आहेत मंचुरियन. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.